आजची जी गोष्ट आहे ही कुठली भूतावर या आत्म्यावर नाही आहे. ही गोष्ट तेवढीच भयानक आहे. तर चला आपण गोष्टीला सुरुवात करूया. तर हे कोकणातलं एक गाव आहे, जे 18 वाड्यांचं एक गाव आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक वाड्या वेगवेगळ्या असतात. सुतारवाडी असते, कुंभारवाडी आहे, गुरववाडी आहे, राववाडी आहे, अशा वाड्या आहेत. त्या वाड्यांचा असा 18 वाड्यांचं एक गाव आहे. तर तिथे कोकणामध्ये तुम्ही जर ऐकून असाल, दरवर्षी प्रत्येक देवीची, या देवाची म्हणजे महादेवाची या कुठल्याही देवाची यात्रा असते. तर तशी यात्रा होती आणि यात्रेला मुंबईवरून, त्याच्यानंतर बाजूच्या गावातून, दुसऱ्या गावातून, लांबच्या म्हणजे दुसऱ्या स्टेटमधून म्हणजे राज्यातून सुद्धा लोक यात्रेला येत असत. कोणाचा नवस असायचा, कोण आवडीने येत होतं, कोण आपल्या गावी आपल्या देवासाठी यात्रेला येत होतं. तर अशी ती यात्रा होती त्या देवाची. देव म्हणजे त्या देवीची यात्रा होती. आता त्या यात्रेला पहिले लोक तेव्हा मोबाईल नव्हते, इव्हन लँडलाईन फोन सुद्धा घरात नव्हते. तर लोकांचा जास्त पत्रव्यवहारच व्हायचा. पत्रानेच कळवलं जायचं की किती तारखेला यात्रा आहे काय. तर कधी कधी लोक 5-6 दिवस आधीच पोचायचे, काही लोक 10 दिवस आधी पोचायचे. पण त्यांचा येण्याचा मार्ग, कारण त्या टायमाला गावात, खेडेगावामध्ये आणि स्पेशल करून कोकण साईडमध्ये दिवसातनं एकदाच एसटी यायची. म्हणजे जर एसटी एखाद्याला जर चुकली तर तो पूर्ण रात्रभर त्या तालुक्यातच बसायचा, कारण दुसऱ्या दिवशी ती एसटी त्याला भेटेल. अशी ही तेव्हाची ती गोष्ट आहे. तर तेव्हा जर समजा एसटी वगैरे चुकली तर लोक टेम्पोने यायचे. टेम्पो भरून लोक त्या तालुक्यातून आपापल्या गावात किंवा त्या वाडीत यायचे. आणि हीच घटना तिथून सुरू होते की घाटावरून म्हणजे सातारा ह्या ठिकाणावरून एक मुलगा कोकणामध्ये तळ कोकणात खाली उतरला आणि तो तिथून बस चुकली म्हणून त्याने टेम्पो केला. आता ह्या टेम्पोतून भरपूर लोक होती, उभ्याने प्रवास करत होती, कारण बसून गर्दी होती टेम्पोला. कारण एसटीचा प्रवास, एसटी सिंगल असल्यामुळे त्यांना टेम्पोनेच यावं लागलं. आता ह्याच्यामध्ये 3 त्याच गावातली मुलं होती, ज्याच्यामध्ये एक मुंबईचा होता, 2 मुंबईचे होते आणि एक गावातला होता. आणि त्यांची नावं सांगतो. 3 मित्र होते, हे मनोज, अशोक आणि आनंद, हे 3 मित्र होते. हे त्याच गावातले होते ज्या गावात देवीची यात्रा होती. आणि योगेश हा घाटावरून कोकणात आला होता देवीच्या यात्रेला, कारण त्याचा तो नवस होता. तो नवस त्याला फेडायचा होता. त्या नवस फेडण्यासाठी तो 2 दिवस आधीच निघाला होता. आणि हे लोक जे 3 जण आहेत, हे 3 जण गेले होते तालुक्यामध्ये खरेदी करायला, कारण हे गावातच होते. आता हे लोक जेव्हा येत असताना जो मनोज होता, म्हणजे मनोज, अशोक आणि आनंद, हे 3 तिथंच होते. आणि योगेश मनोजच्या पुढे उभा होता टेम्पोमध्ये, आणि योगेशच्या पुढे एक मुलगी उभी होती. मनोज मुंबईचा असल्यामुळे त्याने काय केलं, मुली म्हणजे थोडा बोलतात ना की गावची पोरं साधी, पण मुंबईची पोरं थोडी फास्ट फॉरवर्ड असतात. मनोजने त्या मुलीला छेडलं, पण मनोजने छेडताना कोणी बघितलं नाही, कारण अचानक मनोजने त्या मुलीला छेडलं. आता त्या मुलीने जेव्हा वळून बघितलं तर तिला योगेश दिसला, कारण मनोजच्या पुढे योगेश उभा होता. आणि योगेश सुद्धा टेम्पोमध्ये प्रवास करत होता, त्याने दुसरीकडे होल्ड करून ठेवला होता. त्याचंही लक्ष नाही की मनोजने त्या मुलीला छेडले. पण जेव्हा त्या मुलीने वळून मागे बघितलं तेव्हा तिला कळलं की तिच्या मागे योगेश आहे, म्हणजे ह्याच मुलाने मला छेडलं. आणि तिने एकाही क्षणाचा विलंब न करता योगेशच्या कानाखाली लगावली. आता जेव्हा योगेशच्या कानाखाली तिने जेव्हा लगावली तेव्हा बाकीची जी लोक होती त्यांनी सगळं बघितलं. त्याच्यानंतर ती मुलगी जोरजोराने त्याला ओरडायला लागली, शिव्या वगैरे द्यायला लागली. तर जे टेम्पोमधली पोरं होती आणि मनोज, अशोक आणि आनंद हे जे 3 मित्र होते, ह्या तिघांनी योगेशवर हात उचलला आणि योगेशला भरपूर मारलं. एवढं मारलं त्याला की तो जागेवरच बेशुद्ध पडला. आणि परिणामी असं झालं की हे लोक तिथं उतरून निघून गेले. आता कसं टेम्पोमध्ये सगळेच ओळखीचे असतात असं नाहीये, प्रत्येक वाडीवाडीतले वेगवेगळे असतात, गावातले वेगवेगळे असतात, त्यामुळे कोण चेहरेपट्टी लक्षात ठेवत नाही. आता ह्याच्यामध्ये कसं झालं होतं की सगळ्यांचं लक्ष असं होतं की योगेशनेच त्या मुलीला छेडलंय आणि सगळ्यांनी मिळून योगेशला मारलं, असं गृहीत झालं होतं. त्यामुळे जे ज्यांनी मारलं त्यांनी कोणी लक्ष दिलं नाही. आता ह्याच्यामध्ये मनोज, अशोक आणि आनंद ह्या तिघांनी हात साफ करून घेतला. आता ह्याच्यात चुकी फक्त कोणाची होती? मनोजची होती, कारण मनोजने कोणाला न सांगता, म्हणजे इव्हन त्याचे जे 2 मित्र आहेत त्यांना सुद्धा न कळवता त्या मुलीला छेडलं होतं. आता तिथून हे 3 मित्र देवीच्या यात्रेसाठी निघून गेले, कारण त्यांच्याच वाडीत, त्यांच्याच घराजवळून जास्तीत जास्त 2 किलोमीटर अंतरावर देवीची यात्रा होती. आता हे गेल्यानंतर तो जो योगेश होता, योगेश जेव्हा होशवर आला
तसंच तो त्याच्या घरी निघून गेला. तो काय देवीच्या यात्रेला थांबला नाही, कारण त्याला एवढा मार बसला होता जबर की त्याला आतल्यात खूप त्रास झाला होता. आता तो गावी त्याच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर यात्रा वगैरे झाल्यानंतर मनोज 2 दिवसातच घरामध्ये कोणाला न सांगता, म्हणजे जेव्हा तो घरी आला होता तेव्हा त्याने घरी सांगितलं होतं की मी 10-15 दिवसाच्या सुट्टीवर आलो आहे म्हणून त्याने त्याच्या आईला सांगितलं होतं. पण जसं हे सगळं झालं तर कुठेतरी त्याचं मन खात होतं आणि मनोज यात्रा झाली आणि दुसऱ्या दिवशी मुंबईसाठी निघाला. तर त्याच्या आईने त्याला अडवलं पण की अरे मनोज, तू थांबणार होतास, 10 दिवस राहणार होतास, अचानक का रे तू निघालास? तो म्हणतो नाही आई, माझं काम आहे, मुंबईला आलंय तर मला जावं लागेल. मी 10 दिवसाची सुट्टी मागितली होती पण मला त्या लोकांनी 2-3 दिवसाची सुट्टी दिली, तर मी आता सुट्टी काय मी हे करत नाही, मी लवकर निघून जातो मुंबईला, कारण मला कामावर रुजू व्हावं लागेल म्हणून. तर आईला पण वाटलं की ठीक आहे, कारण एकटा कमवणारा होता, त्याचे 2 भाऊ शाळेतले होते, म्हणजे काय एवढे असे काम करणारे नव्हते, कारण कमवणारा एकटा असल्यामुळे आईने पण हे केलं. पण थोडं आईला वडिलांना वाईट वाटलं आणि तो अशोक आणि आनंदला न भेटता सकाळी मुंबईला रवाना झाला. आता अशोक आणि आनंद हे गावालाच थांबले होते, कारण अशोक एक महिनाभराच्या सुट्टीवर आला होता, कारण अशोक सुद्धा मुंबईलाच राहणार होता. पण त्याचं कसं होतं, स्वतःचा रिक्षा धंदा होता, त्यामुळे त्याला असं नव्हतं की सुट्टी घेतली आणि आला. तो मस्त की महिनाभर गावाला राहणार होता, गावचे त्याचे काय शेतीचे वगैरे कामं कंप्लीट करून मग तो परत मुंबईला येणार होता. आता गावामध्ये असं झालं, थोडं म्हणजे बाहेरून अशी गावच्या ठिकाणी बघा, एखादी गोष्ट जर कळली तर वाऱ्यासारखी पसरते, तर तशी गोष्ट ही वाऱ्यासारखी पसरायला लागली. तर अशोकला जरा डाऊट झाला की हे तेच प्रकरण आहे, कारण मनोजने जेव्हा गाडीतनं हे उतरले तेव्हा मनोजने अशोक आणि आनंदला सांगितलं की त्या मुलीला मी छेडले म्हणून. हे मनोजने अशोक आणि आनंदच्या समोर एक्सेप्ट केलं. तर आता हे कसे तिघं एकाच वयाचे मित्र होते, त्यामुळे काय त्यांनी सुद्धा एवढं नजरातच, त्यांनाही माहिती नव्हतं जे झालंय. त्यांनी जेव्हा योगेशला मारलं तर त्यांनी त्याच रागात मारलं की तू मुलींना छेडतोस म्हणून. जेव्हा गाडीतनं उतरले तेव्हा त्यांना कळलं की त्या योगेशने छेडलं नव्हतं, मनोजनेच छेडलं होतं. आता ह्याच्यामध्ये काय झालं, अशोक आणि आनंद जेव्हा त्यांना उडती बातमी कळायला लागली तर ते स्वतः टेन्शनमध्ये आले आणि ते देवीच्या गाभाऱ्यात गेले मंदिरात आणि त्यांनी देवीला नारळ दिला की आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, आम्हाला माहिती नव्हतं की मनोजने त्या मुलीला छेडले म्हणून, पण जरा आमच्या कानावर अशा काही उडत्या गोष्टी येत आहेत की तो मुलगा जास्तच त्या मुलाला मार लागला आणि तो मुलगा तिकडे हॉस्पिटलमध्ये. तर आमची चुकी झाली, आम्ही त्या मुलावर हात उचलला, पण आम्हाला खरं काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे मुलीला छेडलं म्हणून आम्ही त्या मुलावर हात उचलला, तर आम्हाला माफ कर म्हणून त्यांनी देवीसमोर गारणं घाललं आणि देवीला नारळ दिला आणि ते तिकडून निघून गेले. आणि त्याच्यानंतर अशोक स्वतःची सुट्टी सुद्धा कमी करून मुंबईला जाण्याच्या तयारीत होता, पण अशोकच्या वडिलांनी त्याला थांबवून ठेवलं होतं, कारण शेतीची कामं अपुरी होती, राहिली होती, बाकी होती कामं. त्यामुळे अशोकला म्हणजे जायचं होतं मुंबईला, पण तो अडकून गेला वडिलांच्या आदेशावरून. आता 10 दिवसानंतर बातमी एवढी वाऱ्यासारखी आगीसारखी पसरली की मुलाची आई जो नवस फेडायचा होता देवीला, त्या नवसाचे तिने नवस होता 5 नारळाचं तोरण देवीला द्यायचं म्हणून तिचं ते नवस होता. आता ती मुलाची आई, योगेशची आई, ती घाटावरून गाडी करून स्पेशल तिने जीप केली होती. त्या जीपमध्ये तिथल्या गावाची माणसं पण होती, 10-15 जण. ते कारण त्या टायमाला मोठ्या जीप असायच्या मोठ्या, त्याच्यात 10 जण तरी आरामात बसतील, अशी गाडी करून ते लोक देवीच्या यात्रेला कोकणात आले होते. तर परत ती आली आणि तिने जे वाडीमध्ये मंदिर आहे त्या मंदिरातल्या गावकऱ्यांना, तिथला मानकरी गुरव जो देवीची पूजा करतो त्या गुरुवाला सगळ्यांना बोलवून घेतलं आणि तिने सांगितलं की इथे जे घडलं यात्रेच्या आदल्या दिवशी हे खूप चुकीचं घडलेलं आहे आणि माझ्या मुलाला त्याच्यात जबर मारहाण झाली आहे, तर मला ह्याचा न्याय पाहिजे आणि मला हा न्याय ह्या देवीकडनंच पाहिजे, कारण माझा पोरगा गुन्हेगार नव्हता, तर ज्याने गुन्हा केलाय त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे, अशी त्याच्या आईची कळकळीची विनंती होती गुरुवाकडे. गावकऱ्यांनी पण तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती एकही शब्द ऐकायला तयार नव्हती, कारण खरी गोष्ट अजून कोणाला माहिती नव्हती. त्याच्यानंतर मग मानकरी उठले आणि मानकऱ्यांनी मग तिला सांगितले की ठीक आहे, आम्ही तुझी जी शर्त आहे आम्ही मान्य करतो, ते आपण देवीसमोर गारणं गाऊ. गारणं म्हणजे कौल देऊ देवीला आणि गारणं गाऊ. तर ती ऐकायला तयार नव्हती, पण अर्ध्या लोकांचं असं होतं की ती आपल्या गावातली नाहीये, मग तिचं आपण का गारणं हे करायचं देवीला. तर तेव्हा तिने
आईने तिच्या म्हणजे योगेशच्या आईने हंबरडा फोडला आणि खूप जोर जोर रडायला लागली आणि तिने सांगितलं की माझ्या मुलाला एवढी जबर मारहाण झाली की त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर 2 दिवसांनी माझ्या मुलाचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे अख्खं गाव हळहळलं आणि कुठेतरी यात्रेला गालबोट लागलं होतं. आता ह्याच्यामुळे गाववाल्यांचं हे झालं होतं की आपल्या ह्या प्रकरणामुळे आपल्या गावावर डाग लागू नये म्हणून त्यांनी हे केलं की ठीक आहे, देवीकडे आपण न्यायाची गुहाही करू, देवीला आपण गारणं गाऊ आणि जो कोण ह्याचा गुन्हेगार असेल तो देवीने महिन्याभरामध्ये आपल्याला हे करावं. तर ती म्हटली की महिना नाही 6 महिने घ्या. तर 6 महिन्यामध्ये गुन्हेगार हा सुद्धा माझ्या मुलासारखाच तडफडून मेला पाहिजे. कारण आईचा जो राग होता योगेशच्या आईचा तो खूप भयंकर होता. शेवटला परिणामी गारणं गायलं गेलं आणि देवीने ते मंजूर केलं. आता याच्यावरून काय झालं, देवीची मान्यता जशी आली, कारण कौल देतात, कौल दिल्यानंतर कोकणात तुम्ही कधी जर गेलात तर देवीला कौल दिला जातो आणि त्याच्यामध्ये ना उजवी आणि डावी ह्या म्हणजे कधी गेलात तर तुम्हाला माहिती असेल. त्या कौलवर भेटल्यावर तिला सांगितलं गेलं की देवीने कौल तुझा मान्य केलाय, तर जो खरा गुन्हेगार असेल तो ह्या 6 महिन्यामध्ये जाईल किंवा स्वतःहून येऊन तो माफी मागेल. पण त्याची आई त्याला माफ करायच्या तयारीत नव्हती. तिचं एवढंच म्हणणं होतं की त्याला जर माफी मागायची आहे तर त्याने माझ्या मुलाची माफी मागावी, मी त्याला माफ करणार नाही. आता हे झाल्यानंतर अशोकच्या समोर हे सगळं घडलं. अशोक कुठेतरी घाबरला होता, आनंद पण घाबरला होता. आता आनंद मुंबईला जात नव्हता कारण आनंद तिथलाच होता, शेताचंच बघायचा, त्याने कधी मुंबई बघितली नव्हती. अशोकने कसं बसं वडिलांना समजवलं, शेतीची जी कामं होती फटाफट आटपली आणि तो मुंबईला रवाना झाला. अशोक राहायला पनवेल साईडला होता आणि मनोज हा राहायला वाशीला होता, नवी मुंबई वाशीमध्ये. आणि अशोक जसा मुंबईला आला तसा त्याने वेळ काढून तो फटाफट मनोजला भेटायला आला. आता मनोज हा असा होता की वाशीमध्ये राहणार होता, तिथल्या पोरांमध्ये राहायचा, थोडा आउटलाईन थोडा जास्त ना असा पोरांमध्ये राहायचा, आउटलाईनच्या पोरांमध्ये असा असायचा. पण कुठेतरी तो व्यायामाचा होता, चांगली तब्येत होती, बॉडी वगैरे चांगली होती, उंच होता, 6 फूट उंच होता, व्यायामाची बॉडी होती कसलेली, त्यामुळे रेखीव बाणेदार असा पोरगा होता तो. तर जसा अशोक जाऊन मनोजला भेटला आणि त्याने अशोकने मनोजला सगळी हकीकत सांगितली आणि त्याने हे पण सांगितलं की आपण ज्या पोराला मारलं तो पोरगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर 2 दिवसानंतर वारला म्हणून. मनोज पण घाबरला. मनोजला अशोकने सांगितलं की तू आता काही 6 महिने गावाकडे येऊ नकोस, झालं तर तू वर्षभर येऊ नकोस, कारण असं देवीसमोर गारणं गायला गेलंय की 6 महिन्यामध्ये ह्याचा फैसला झाला पाहिजे, तर तू गावी येऊ नकोस. जर गावी आलास तर ह्याचा गुन्हेगार तूच आहेस हे आम्हाला माहिती आहे, पण एक मित्र म्हणून आम्ही तुला समजवतोय. मनोज बोला की ठीक आहे, मी काय गावाला जाणार नाही आणि आता काय मला हे नाही, सगळं व्यवस्थित, मी इथूनच पैसे पोस्टाने पाठवत जाईल म्हणून. आणि मनोज पण बेफिकीर राहिला. 1 महिन्यानंतर मनोजला तार आली की त्याच्या आईची तब्येत जास्त झाली आणि मनोज आईवर त्याचा खूप जीव होता. तो घाबरा झाला तो त्याने. आणि अशोक सुद्धा मुंबईला होता, पण त्याने अशोकला भेटला नाही, अशोकला बोलला नाही. जशी तार भेटली तशीच त्याने दुसऱ्या दिवशी सकाळची बस पकडली कोकणात जाणारी आणि तो त्याच्या गावाच्या दिशेने निघून गेला. आता कोकणामध्ये रस्ते तुम्ही जर बघाल तर जवळजवळ सकाळी जरी तो बसला तर ट्रॅफिक वगैरे पकडून तो रात्रीचा पोचायचा, त्यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी बस तालुक्यातून त्याच्या गावाकडे जायला व्हायची. आता त्याच्या तालुका आणि त्याचं गाव म्हणजे त्याची वाडी ह्याच्यामध्ये जवळजवळ 7-8 किलोमीटरचा फरक होता. तो एस टी निघून गेला. मध्यरात्री 2-3च्या दरम्यान त्याला तिथं उतरवलं. आता उतरल्यानंतर तो तालुक्यात उभा होता, पण त्याला आईशीचं एवढं त्याचं हे होतं, माया म्हणजे आईशीवर एवढा जीव होता त्याचा की तो सरळ चालत निघाला. आता त्याच्याकडे 3 बॅगा होत्या. एक त्याने कॉलेजसारखी जी बॅग घातली होती ती होती, एक खांद्याला लावायची बॅग होती आणि एक लोखंडी पत्र्याचा ट्रंक असतो तो ट्रंक त्याने घेतला होता. ह्या 3 बॅग असे करून तो निघाला. आता तो जेव्हा त्याच्या मार्गाने निघाला, त्याला माहिती आहे की मला 7 किलोमीटर चालत जायचं आहे, पण कुठेतरी त्याला असं झालं होतं की एवढं वजन घेऊन मी जाईन कसा. तर बोला जेवढं पण मला जाता येईल तेवढं, कोण जर मला भेटला बैलगाडी वगैरे किंवा कुठली गाडी जर भेटली तर मी लिफ्ट मागेन आणि मी निघून जाईन. कारण तो थांबायला तयार नव्हता. त्याला भीती वाटत होती आईशी की माझ्या आईचं काय झालं असेल, माझी आई किती आजारी आहे. कारण त्या टायमाला डॉक्टर सुद्धा तालुक्यात असायचे आणि गाडी भेटायची नाही, त्यामुळे जरा माणसं घाबरायची. तो रस्त्याने निघाला तर त्याला आहे ना रस्त्याच्या बाजूला बघा किलोमीटरचे दगड लावले. आता तर बोर्ड लावतात, पहिले दगड असायचे याच्यावर किलोमीटरचे लिहिलेले असतात. त्या दगडावर एक माणूस बसला होता. तो उठला आणि तो म्हटला योगेश आपला मनोजला, पाहुणं
कुठं चाललायस? तर कुठचे तुम्ही चाकरमानी? तो बोलतो मी मुंबईवरून आलो आहे आणि मी ह्या वाडीत राहतो, मला वाडीत आता जायचं आहे. तो बोलतो अहो पण पाहुणं तुमचं गाव तर 7 किलोमीटरवर आहे, मग एवढं वजन घेऊन चालाल कसा? मी पण थांबलो होतो, मला पण जायचं, तुमच्या बाजूच्याच वाडीत राहतो मी, पण रात्र झाली म्हणून थांबलो इथेच, गाडी नाही काय नाही, एक काम करूया आपण सोबत निघूया म्हणून. तर योगेशला पण आपलं मनोजला पण बरं वाटलं की चला माझ्यासोबतच आहे, आपण दोघं निघू. मग जो पत्र्याचा ट्रंक होता ना तो त्या माणसाने सोबत घेतला. तो बोलतो द्या मी सोबत तुमच्यावर येतो, आपण दोघं सोबत बोलत बोलत जाऊ, माझा पण वेळ जाईल आणि मी पण पोचेन घरापर्यंत. आणि त्याच्यानंतर मग 1-1.5 किलोमीटर चालल्यानंतर अजून एक माणूस भेटला त्यांना आणि तो पण माणूस म्हटला की चाकरमानी कुठच्या गावचं तुम्ही? तर तो म्हटलं की मी इकडच्याच गावचा. बोलतो अहो मला पण स्टँडवरच जायचं आहे. स्टँड म्हणजे कसं, गाव आहे, नदी आहे मध्ये, आणि त्या साईडला जिथं बस येते, रस्ता म्हणजे डांबरी रस्ता आहे तिथं, त्याला बस स्टॉप आहे, तिथं स्टँड बोललं जातं गावच्या ठिकाणी. तो मला पण स्टँडवरच जायचं आहे, तर मी पण येऊ का तुमच्याबरोबर? तर मनोज बोलला की ठीक आहे चला, तुम्ही पण चला, तेवढंच आपल्याला जोडीदार होतील. तो मग द्या तुमची एक बॅग पकडतो मी तुमच्यासोबत येतो. आणि आता हे 3 जण झाले. मनोज थोडा पुढे होता, पहिला जो माणूस भेटला तो मनोजच्या मागे होता, आणि हा दुसरा जो माणूस होता हा मनोजच्या थोडा सोबतच होता पण थोडा मागेच, असे चाललेत बोलत बोलत. आता ह्याच्यामध्ये जो दुसरा आहे तो त्याला विचारतोय मग पाहुणं कुठचं तुम्ही, मग मुंबईवरून गावी कधी आलात, मग काय यात्रेला आला होतात की नाही? आता तो माणूस मनोजला सांगतोय. मनोज बोलला की हो यात्रेला होतो मी, पण मी सकाळ सकाळी दुसऱ्या दिवशीच निघून गेलो. अच्छा, मग तुम्हाला माहिती नसेल काय झालं, यंदा खूप मोठा मॅटर झाला, तो त्याला सांगायला लागला. आणि जे मनोजची चुकी होती ते सगळं ते गोष्ट त्याला तो कहाणी ती त्याला सांगायला लागला. आता मनोजला कुठेतरी जीवाला लागत होतं की ही माझीच चूक आहे, मीच सगळं केलं होतं, पण माझ्या चुकीचं फळ दुसऱ्या पोराला भेटलं आणि तो बिचारा जीवानीशी गेला म्हणून. पण मनोज सांगत नव्हता, मनोज गप्पापणी आपल्या रस्त्याने चालला होता. 1-2-3 किलोमीटर गेल्यानंतर अजून एक माणूस भेटला आणि तो पण तिथं उभा होता. तर त्याने परत विचारलं की पाहुणं कोणीकडे चाललात तुम्ही? तो बोलला की मी ह्या वाडीत चाललोय, तर मी हे मला रस्त्यातच भेटले, तर बॅगा घेतात, आम्ही सोबत चाललोय, तर तुम्ही कुठं चाललायत? बोलतो नाही मी पण स्टँडवरच चाललोय, पण काळो काय तर गाड्या नाहीत काय नाही, प्राण्यांची भीती वाटते, कारण कोकण हा अर्धा बघितला तर तुम्ही जंगलात आहे, त्याच्यामुळे रात्रीची प्राण्यांची भीती असते. आणि 3-4 वाजले होते, त्यामुळे जरा भीतीचा सगळं हे रात्र भीतीचीच होती ती. तर तो बोला मग मी पण येऊ का तुमच्यासोबत? तर मनोज बोला की ठीक आहे चला, तुम्ही पण चला माझ्यासोबत. आता हे 4 जण, आता मनोजची जी बॅग होती कॉलेजची ती त्याने लावलेली होती, एकाकडे ट्रंक होता, एकाकडे खांद्या लावलेली बॅग एकाकडे होती, आणि दुसरा जो होता तो सोबत चालला होता. आता हे बोलत बोलत चाललेत, बोलत बोलत विषय चाललोय त्यांचा, कसे बसे त्या स्टँडपर्यंत पोहोचले. आता त्या स्टँडवर पोहोचल्यानंतर त्यातले 2 जण थांबले, आणि जो बोलला होता की मी तुमच्या इकडेच गावाकडचा आहे, तर मग मनोज पण तिथे थांबला स्टँडवर. आणि कुठेतरी थोडं उजळत आलं होतं, कारण 7 किलोमीटर चालायला त्यांना वेळ लागला, आणि काहीतरी 5:30 वाजले होते सकाळचे. आणि मनोज पण बोलला की आता सकाळ झाली आहे, 6 वाजले की थोडं उजळेल, मग मी निघतो. तर ते बोलले की ठीक आहे पाहुणं, पण तर तेपर्यंत बसा आमच्याबरोबर, आपण जरा गप्पा गोष्टी करू, थंडी पण वाईस जरा जास्त आहे. आणि मग ते बोलले की ठीक आहे. मनोज पण त्यांच्यावर थांबला, बोलली मिली झाली. त्यांनी मनोजला मुंबईला कुठं राहतो, काय काम करतो सगळं विचारलं, तुझं इथे घरी कोण कोण असतं, तुला भाऊ किती, सगळं मनोजला त्यांनी विचारलं. मनोज पण त्यांना विचारत होता, पण ते काय जास्त करून टाळाटाळच करत होते, पण ते व्यवस्थित बोलत होते. मनोजशी काय ते राग रुसव्यात भांडणात कधी असे बोलत नव्हते. त्याच्यानंतर मग जसं उजळत झालं, 6 वाजायला आले, तसे उजळत आलं, मनोजला पण थोडं जीव आला, कारण कुठेतरी मनोजचं पण मन खात होतं. पण मनोज घाबरलेला हे त्यांना दाखवत होता. आता मनोज कसा 6 फूट उंच होता, बॉडी बिल्डर होता, त्यामुळे समोरचा पण माणूस विचार करेल त्याच्यावर हात टाकायला. पण त्याला काय वाटत होतं की एक दरोडेखोर असतील, कारण एका टायमाला मला तिघं भेटले. पण जसं उजळलं तसं त्याच्या जीव आला. तर त्याने त्याच्या बॅगा स्वतःच्या घेतल्या, तो जो ट्रंक होता तो पण घेतला, खांद्यावरची बॅग घेतली, त्या लोकांना बोलला चला मी निघतो. आणि जो दुसऱ्याकडचा गावाकडचा तो त्याच्या रस्त्याने निघून गेला, आणि ते 2 जण स्टँडवर थांबले, आणि मनोज आपल्या दिशेने घरी आला. आता घरी येता येता मनोजचं घर एक 5 मिनिटावर असेल, आणि मनोजला ना धापा लागायला लागल्या. म्हणजे जसं एकदम माणूस रनिंग केल्यानंतर पळून त्याला धाप लागते छातीत, श्वास जोरजोरात खेचायला लागतो, तसा म्हणून जोरजोरात श्वास खेचायला लागतो. त्याला काय वाटलं बॅगा आहेत, एवढं मी चालून आलो, नदी क्रॉस करून आलोय, तर मला जरा थकवा जाणवतोय.
कसा बसा तो घराच्या दरवाजापर्यंत पोहोचला आणि त्याने दरवाजा ठोकवला. 2 वेळा त्याने दरवाजा ठोकवला. त्याच्या आईने जसा म्हणजे तिसऱ्यांदा दरवाजा ठोकायला आणि त्याच्या आईने दरवाजा उघडल्यानंतर मनोजने स्वतःच्या आईला समोर बघितलं. व्यवस्थित धडधाकट त्याची आई उभी आहे. त्याची आई पण आश्चर्यचकित, अरे तू न सांगता अचानक कसा काय मुंबईवरून गावाला आलास. मनोजने आईला बघितलं आणि आईकडे तो बघत राहिला की तू तर बरी आहे. आता उंबरठ्याच्या बाहेर मनोज आहे आणि उंबरठ्याच्यात आई आहे. आणि जसा मनोज आपला उजवा पाय उंबरठ्याच्या आत टाकतोय तसा मनोजची झेपाटी आतमध्ये गेली. छातीकडचा भाग त्याचा उंबरठ्याच्या आत आणि छातीकडचा पूर्ण खालचा भाग बाहेर, म्हणजे त्याच्या ज्या पायऱ्या असतात त्या पायऱ्यांवर तो कोसळला आणि तोंडातून त्याच्या रक्त आलं. रक्ताची उलटी केली आणि तिथंच जागेवर त्याचा जीव गेला. त्याचा जसा जीव गेला त्याच्या आईने जोरजोरात हंबरडा फोडला, जोरजोरात रडायला लागली त्याची आई. आजूबाजूचे शेजारी सगळे जमा झाले. त्याची बॅग वगैरे तसंच, म्हणजे तो बिचारा पाणी सुद्धा पियाला नाही. फक्त त्याने आईचा चेहरा बघितला, आईला प्रश्न फक्त केला आणि फक्त पाय घराच्या आत टाकतोय की त्याचा जीव गेला. रक्ताची उलटी झाली आणि ऑन द स्पॉट तो जागेवर त्याची डेथ झाली, तो वारला. देवी आता ह्याच्यामध्ये जेव्हा गावकऱ्यांना कळलं आणि परत देवीला जेव्हा कौल लावला गेला की असं असं प्रकरण झालेलं आहे आणि असं आपला मनोज होता तो वारला, तर हे काय म्हणजे कशामुळे झालं, काय झालं. आता ह्याच्यामध्ये जेव्हा गुरवाने चौकशी केली, देवीसमोर कौल वगैरे लावला, देवीने कौल दिला आणि त्याच्यामध्ये जे बघणारे असतात, गुरवांमध्ये जे बघणारे असतात, तेव्हा हे कळलं की जेव्हा योगेशच्या आईने येऊन 6 महिन्याचा वेळ दिला होता आणि जो खरा गुन्हेगार आहे, ज्याने त्या मुलीला छेडलं आणि त्या गुन्ह्याची सजा माझ्या मुलाला झाली, म्हणजे योगेशला भेटली आणि तो निष्पाप जीव मेला, तर ह्याची सजा ज्याने गुन्हा केला त्याला भेटली पाहिजे. तो गुन्हा मनोजने केला होता, तर मनोजला ती शिक्षा भेटली. आणि हे जर गुरवांना कळलं तर गुरव म्हणजे ब्राह्मण, तर गुरवने मनोजच्या आई वडिलांना ही गोष्ट सांगितली की जो आपण कौल दिला होता 2-3 महिन्याआधी त्याचंच हे सगळं असं आहे म्हणून क्लिअर केलं त्यांना. तर मनोजच्या आई आणि वडील खूप जोरजोराने रडायला लागले. पण त्यांना हे कळलं नाही की असं झालं कसं. तो तर म्हणजे त्याला कुठं मार लागलेला नाही आहे किंवा कुठं पडला नाही, काही नाही. जो आला तो डायरेक्ट घराच्या दरवाजासमोर पडला. तर खरी गोष्ट अशी झाली, हे जे पत्र पाठवलं गेलं हे दुसरं तिसरं कोणी नव्हतं, देवीचे चाळे होते. आणि हे जे 3 माणसं त्याच्या सोबत होती जी त्याच्याबरोबर 7 किलोमीटर चालत आले, हे त्या देवीचे चाळेच होते. कारण जेव्हा देवीने कौल दिला, एका आईचा शब्द पकडला आणि तिने जेव्हा कौल दिला की ह्याची शिक्षा गुन्हेगाराला भेटणार, तेव्हा जे देवीचे चाळे असतात हे काम करतात. आणि हे काम त्यांनी चोख बजावलं आणि मनोज हा जो खरा गुन्हेगार होता त्याला त्याची शिक्षा भेटली. निष्पाप जीव जो योगेश होता हा बिचारा फुकट ह्याच्यामध्ये मारला गेला, पण देवीने सत्याचा न्याय केला आणि मनोज आपल्या जीवाने गेला. तर आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.